नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी अत्यंत महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाचे 3 मोठे निर्णय दिनांक 11 जून 2025. तर चला पाहूया शासन निर्णयाचे स्पष्टीकरण. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात शासनाचे 3 मोठे निर्णय. ह्या 3 निर्णयात शासन निर्णयाचा मुख्य हेतू काय आहे, ह्या निर्णयाचा फायदा कोणत्या कर्मचाऱ्यांना होणार आहे, उपरोक्त प्रश्नांचे उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक हमखास पहा. चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज वजा शासन निर्णयाचे स्पष्टीकरण. या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे स्पष्टीकरण करूया. ब्रेकिंग न्यूज वजा 3 शासन निर्णय स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सहकारी मित्रांना शेअर करा आणि अत्यंत महत्त्वाची माहितीची देवाणघेवाण करा. तर चला पाहूया संपूर्ण चौकशीच्या संदर्भातला निर्णय. राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 10 जून 2025 रोजी 3 मोठे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले. एक निर्णय विभागीय चौकशी. सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 10/6/25 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार विभागीय चौकशीचे प्रकरण अनुक्रमे 3 व 6 महिन्याच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 10 जून 2025 रोजी 3 मोठे शासन निर्णय हे निर्गमित करण्यात आले आहेत. त्यातील हा पहिला निर्णय आहे. विभागीय चौकशी पूर्ण करण्याचे विविध टप्पे आणि त्या टप्प्यांचा कालावधी. सामान्य प्रशासन विभागाकडून 10/6/2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाची विभागीय चौकशी अनुक्रमे 3 व 6 महिन्याच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच गट अ व गट ब मधील कर्मचाऱ्यांसाठी एकत्रित विभागीय चौकशीचे प्रकरणी महाराष्ट्र नागरी नियम 1981 च्या नियम 8 नुसार चौकशी सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतर विभागीय चौकशीची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी 18 महिन्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. विभागीय टप्पा व साधारण विविध टप्पे पाहण्यासाठी या संदर्भातील GR हा येथे लिंक दिली आहे. हा GR आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देण्यात येत आहे. जुनी पेन्शन योजनाबाबत 2 स्वतंत्र निर्णय घेण्यात आले. म्हणजेच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने जाणून घेणे व जुनी पेन्शन बाबत माहिती आणि 2 स्वतंत्र शासन निर्णय दिनांक 10/6/2025 रोजी घेण्यात आले. त्यातील दुसरा नियम आपण पाहणार आहोत. कर्मचाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने घेणे. सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 10/6/25 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील सरकारी, निमसरकारी, निवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा ह्या करार पद्धतीने विवक्षित कामासाठी घेण्याची कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे. यामध्ये नमूद करण्यात आले आहे की सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 17/12/2016 व दिनांक 21/2/2018 तसेच दिनांक 14/7/2021 आणि दिनांक 8/9/2023 व दिनांक 3/9/2024 ह्या सर्व शासन निर्णय निर्गमित आणि अधिक्रमित करण्यात आले आहेत. सरकारी व निमसरकारी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा विषयक न्याय अनएम्प्लॉयमेंट करून विवक्षित करण्यासाठी करार पद्धतीचा वापर किंवा उपलब्ध करून घेता येणार आहे. यामध्ये निवड प्रक्रिया, नियुक्ती, नामांकन सूची, वैधता
एम्प्लॉयमेंटचा कालावधी, बंधपत्र, हमीपत्र, नियुक्ती आदेश, करार पद्धतीने नियुक्ती देण्याची संख्या, करार पद्धतीची नियुक्तीचा कालमर्यादा, वयोमर्यादा इत्यादी गोष्टी नमूद केल्या आहेत. याशिवाय सक्षम प्राधिकरण यामध्ये करण्यात आलेल्या दिनांक करण्यात आले आहेत की गट क व गट ड मधून निवृत्त कर्मचाऱ्यांच्या करार पद्धतीने नियुक्ती देण्यात येऊ नये असेही स्पष्ट केले आहेत. वयोमर्यादा व अर्हता या प्रकरणी सदर व्यक्तीच्या 65 वर्षापर्यंत नियुक्ती देता येईल व संबंधित कर्मचाऱ्यांना 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. त्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आरोग्य दृष्टीने सक्षम असणे आवश्यक आहे. पारिश्रमिक संदर्भामध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध करण्याच्या कार्यपद्धतीची नेमणूक करताना त्यांना अशा नियुक्तीच्या वेळी मिळत असलेले मूळ वेतन व त्यावरील डीए रक्कम एवढी रक्कम त्यांची मासिक पारिश्रमिक म्हणून निश्चित करण्यात यावे. एका निश्चित करण्यात आलेल्या पारिश्रमिक ज्याला आपण रेम्युनेशन बिल असे म्हणतो त्याचा करार पद्धतीने नियुक्तीच्या कालावधीत जास्तीत जास्त 3 वर्षे कायम राहील असे नमूद करण्यात आले आहे. याचाही स्वतंत्र शासन निर्णय दिलेला आहे. इथे हाही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात येणार आहे. आणि तिसरी अत्यंत महत्वाची एक बातमी आहे, जुनी पेन्शन योजना, ओल्ड पेन्शन योजना. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार श्री संतोष बोलाजी रोकडे अधीक्षक अभियंता यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा मंजुरी देण्यात येत आहे. याबाबतचाही स्वतंत्र निर्णय देण्यात आला आहे आणि त्याचीही लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहोत. या तीनही शासन निर्णयाचे स्पष्टीकरण केले यांच्या सर्व लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पास मिळतील. आपण पीडीएफ घेऊन वाचावे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.